Good morning, student. Next point is free fall. So see in that what is free fall. Before that there is one example is given. Take a small stone, hold it in your hand. Which force are acting on the stone? We are holding a stone in our hand. Which forces are acting on it? सांगा. आपण एक दगड हातात धरून ठेवलेला आहे, त्याच्यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात? In that first we are holding in our hand, so it is a muscular force. Second, the gravitational force or gravity which pulls the stone towards itself. पृथ्वी जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या दगडाला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी फोर्स अप्लाय करते. नाव रिलीज द स्टोन. व्हॉट डू यू ऑब्झर्व? काय होईल जर आपण दगड सोडून दिला? ऑब्वियसली इट फॉल्स डाऊन ऑन अर्थ. खाली पडणार तो. नेक्स्ट, what are the forces acting on the stone after you release? आपण सोडल्यानंतर कोणकोणते फोर्स होते त्यावरती? फर्स्ट होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड सेकंड होता फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर. हवेचा फ्रिक्शनल फोर्स तो सुद्धा होता. पण स्टोन होता तो हेवी होता. इट हॅव अ इनर्शिया अँड बिकॉज ऑफ दॅट इट फॉल्स डायरेक्टली विदाउट द डिस्टर्बन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर. हवेच्या फ्रिक्शनल फोर्सने त्याला काही फरक पडलेला नाही. If we take a feather or a plastic or paper, that time it float over the air. तिथे फ्रिक्शनचा इफेक्ट दिसला असता, पण जर दगड आहे तर तिथे काही फरक पडणार नाही. We know that force of gravity due to earth acts on each and every object. When we were holding the stone in our hand, the stone was experiencing this force, but it was balanced by force that we were applying on it in the opposite direction. तो दगड खाली का पडला नाही आपल्या हातात असताना? कारण त्यावेळेस आपण आपल्या हातामध्ये मस्क्युलर फोर्स यूज करून ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करत होतो, म्हणून तो आपल्या हातात होता, खाली पडत नव्हता. As a result, the stone remained at rest. आणि त्याचंच कारण असतो तो काय होतो? रेस्ट पोझिशनला होतो, म्हणजे आपल्या हातात. Once we release the stone from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone falls down under its influence. जसा तो सोडला तो फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच खाली पडला, आणि यालाच आपण म्हणतो फ्री फॉल. सी इन दॅट नेक्स्ट डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट. Whenever an object moves under the influence of force of gravity alone, it is said to be free falling or falling freely. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल, मोशन मध्ये येत असेल, तर त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. सी अगेन डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, लिहा तुम्ही. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. Thus, the released stone is in a free fall. In free fall, the initial velocity of the object is zero and goes on increasing due to the acceleration due to gravity of earth. Free fall मध्ये ज्यावेळेस आपण एखादा स्टोन, एखादा ऑब्जेक्ट हा एखाद्या पर्टिक्युलर हाईटवरून रिलीज करतो, त्यावेळेस फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो जमिनीवर पडतो, आणि याला म्हणतात फ्री फॉल. ज्यावेळेस आपण तो हातात पकडलेला असतो, दॅट टाइम द इनिशियल वेलॉसिटी इज झिरो, अँड ॲज सून ॲज वी रिलीज द वेलॉसिटी ऑफ स्टोन ऑर ऑब्जेक्ट increases due to influence of gravitational force. During free fall, the frictional force due to air opposes the motion of object, and beyond force also acts on the object. म्हणजे जे अपोजिट फोर्स, की एखादा ऑब्जेक्ट खाली येत आहे आणि खाली येत असताना, खाली पडत असताना जो हवेचा दाब निर्माण होतो, त्या दाबामुळे त्या ऑब्जेक्टला वरती फेकलं जातं किंवा पुश केलं जातं, त्याला म्हणतात बियॉन्ड फोर्स. आणि या बियॉन्ड फोर्समुळे सुद्धा ऑब्जेक्ट किंवा फ्री फॉल पॉसिबल नाही. लक्षात ठेवा, फ्री फॉल म्हणजे फक्त आणि फक्त whenever an object falls in the influence of or moves under the influence of force of gravity only, then it is called as free fall or falling freely. जर इथे
आपण फेदर घेतला, पंख घेतला, कागद घेतला, प्लास्टिक पिशवी घेतली आणि हवेतून खाली सोडली तर ऑटोमॅटिक हवेच्या दाबामुळे ड्यू टू द फोर्स ऑफ एअर, फ्रिक्शनल फोर्स, इट फ्लोट्स, इट अपोजेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सो इट इज नॉट कॉल्ड फ्री फॉल. त्यावेळेस आपण फ्री फॉल म्हणू शकत नाही. Thus true free fall is only possible in a vacuum. फक्त व्हॅक्यूम मध्येच पॉसिबल आहे. व्हॅक्यूम म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मीडियम नाही, सॉलिड, लिक्विड और गॅसेस. नेक्स्ट, फॉर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलोसिटी, एक मिनिट, ओके, फॉर अ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट the velocity on reaching the earth and the time taken for it can be calculated by using Newton's equation of motion. For free fall, the initial velocity must be 0 and the acceleration a is equal to g. Thus we can write the equation as follows. आता आपल्याला माहिती आहे की न्यूटन्स, there are three equations of motion of Newton or Newton's motion of equation. तर कोणकोणते आहे? तर फर्स्ट, v is equal to u plus at. v is equal to u plus at. In this, u is initial velocity. In a free fall, initial velocity is 0. म्हणून u होणार 0 आणि a च्या ऐवजी टाकणार g. So v is equal to gt. Second, s is equal to ut plus 1/2 at square. s is equal to ut plus 1/2 at square. In that, again initial velocity is 0, therefore s is equal to 0 plus 1/2 a is nothing but g, we have to take a g, so 1/2 gt square. Next, v square is equal to u square plus twice as. v square is equal to u square plus twice as. मग त्यामध्ये चेंज काय केला आहे? तर v square is equal to 0, u is initial, therefore 0 plus twice a ऐवजी gs. Okay, so these are the three equations. v is equal to gt, s is equal to 1/2 gt square and v square is equal to twice gs. Next, for calculating the motion of an object thrown upward, acceleration is negative, that is in direction opposite to the velocity, and it is taken to be minus g. हे लक्षात ठेवायचं कायम, न्यूमेरिकल साठी महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट वरती जातोय, दॅट मीन्स वी आर थ्रोइंग द ऑब्जेक्ट इनवर्ड और इट गोज अवे फ्रॉम द अर्थ सरफेस, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट असतात आणि अशा वेळेस जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची, म्हणजेच -9.8 किंवा जी दिलेली असेल ती पण निगेटिव्ह घ्यायची. हे जर ऑब्जेक्ट वरतून खाली येत असेल, दॅट मीन्स व्हेन ऑब्जेक्ट कम्स फ्रॉम top to bottom, that means falling object have acceleration due to gravity is positive, that is plus g. हे लक्षात ठेवा. The magnitude of g is same, but the velocity of object decreases because of this negative acceleration. The moon and the artificial satellite are moving only under in influence of gravitational field of the earth, thus they are in a फ्री फॉल. चंद्र आणि जे काय बाकीचे आहेत सॅटेलाइट्स, त्यांना ते फ्री फॉल किंवा फक्त तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतात, बिकॉज दे आर इन अ व्हॅक्यूम, त्यामुळे त्याला सुद्धा फ्री फॉल म्हणतो आपण. द एक्झाम्पल बेस्ड ऑन द अबोव थ्री इक्वेशन्स इन दॅट फर्स्ट, an iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of g is 10 meter per second square, calculate first time taken by the ball to reach the ground, ball ला खाली येण्यासाठी लागलेला वेळ. Second, velocity of ball on reaching the ground, खाली येत असताना त्याची velocity. And third, the height of ball at half the time it takes to reach the ground, खाली येण्या अगोदर हाफ टाइमला त्याची असलेले डिस्टन्स किंवा तो कुठे आहे ते. So see in the solution, first you must be write given things. Here mass of the iron ball is given, m is equal to 3 kg. Then the distance traveled by the ball is s is equal to 125 meter.
Next, initial velocity of the ball is u is equal to 0 because it is initial velocity. Acceleration a is equal to g is equal to 10 meter per second. Why we are taking positive? Because object is coming from top to bottom. वरतून खाली येणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि वेलोसिटी सेम डायरेक्शनला आहे, म्हणून इथे आपण g घेणार पॉझिटिव्ह. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, s is equal to ut plus 1/2 at square. Put all these above values in this formula, we get 125 meter. E is equal to u is 0, so 0t plus 1/2 a, that is 10 into t square. 2 ने 10 ला डिवाइड करा, it comes 5t square. 5 इथे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, so 125 upon 5, so t square is equal to 125 upon 5. Divide it, we get 25. Take a square root of both sides, t is equal to 5 सेकंद. म्हणजे 125 मीटरहून खाली यायला किती लागेल बॉलला वेळ? 5 सेकंद. अकॉर्डिंग टू नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वेलॉसिटी, बॉलची वेलॉसिटी किती असणार आहे. सो नेक्स्ट इक्वेशन घेऊ अकॉर्डिंग टू न्यूटन्स. फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. अगेन इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, सो v इज इक्वल टू 0 प्लस at. a आहे 10, सो 10 इंटू टी आत्ताच कॅल्क्युलेट केला 5, तर वेलॉसिटी आहे 50 मीटर पर सेकंद. नेक्स्ट, हाफ टाइम. हाफ टाइमला किती डिस्टन्सवर तो बॉल असेल ते कॅल्क्युलेट करू. हाफ टाइम म्हणजेच जे 5 सेकंद कॅल्क्युलेट केले त्याचा हाफ, दॅट इज 2.5 सेकंद. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन, s is equal to ut plus 1/2 at square. Put all this value, u is nothing but 0 plus 1/2, a is nothing but 10 into t, that is आता हाफ घ्यायचा आहे, 5 घ्यायचा नाही, सो 2.5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पुन्हा 2 ने 10 ला डिवाइड करा, 2 5 जा 10. 2.5 चा स्क्वेअर करण्याऐवजी 25 चा स्क्वेअर करा. 25 चा स्क्वेअर आहे 625. आता 2.5 इंटू 2.5 6.25. 25 चा स्क्वेअर केला तर 625 येणार, आणि आपण जर डेसिमल पॉईंट दिला तर 2 डिजिट द्यावं लागेल, सो 6.25. 6.25 इंटू 5, आन्सर आहे 31.25 मीटर. म्हणजे अगोदर वरतून खाली तो 31.25 मीटर येणार. मग रिमेनिंग डिस्टन्स किती आहे तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी हा जो 31.25 मीटर आहे ती हाईट 125 मधून मायनस करू. Thus the height of the ball at half time 125 minus 31.25, it comes 93.75 meter. Okay. नेक्स्ट एक्झाम्पल एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन पुरतं सोपं आहे, फक्त फॉर्म्युला यूज कशी करायची ते समजून घ्या. सेकंड एक्झाम्पल, अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस अ हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. एक बॉल घेतला, वरती फेकला, तो गेला 4.05 मीटर आणि नंतर तो खाली येणार. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. आता बॉल फेकलेला आहे त्याच्यामुळे इनिशियल 0 येणार नाही. हाऊ मच टोटल टाइम विल टेक टू कम डाऊन. पुन्हा खाली येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. अज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीची व्हॅल्यू इथे 10 दिलेली आहे. एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8, पण त्यांनी जे एक्झाम्पलमध्ये दिलं तेच आपण घेणार 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो फर्स्ट राइट डाउन द गिवन. For the upward direction or upward motion of the ball, the final velocity of ball v is equal to 0. का घेतलं 0? तर बॉल आपण खालून वरती फेकलेला आहे. वरती फेकल्यानंतर तो हळूहळू वरती जातो, त्याची वेलॉसिटी कमी होते आणि एका ठराविक पॉईंटला त्याची वेलॉसिटी होऊन जाते 0. हा ती इनिशियल आहे का? नाही, ती फायनल झाली, म्हणजे v इज इक्वल टू 0 आला. आणि आता इनिशियल कॅल्क्युलेट करायची. Distance traveled by the ball is equal to 4.05 meter. Acceleration, that is a, is equal to minus g is equal to minus 10 meter per second square. Why here negative sign is taken? Because ball is going from the earth surface upward in upward direction. वरती चाललाय, opposite direction ला चाललाय, म्हणून इथे घेणार आपण negative sign, that is minus. Okay.
Using Newton's third equation of motion, v square is equal to u square plus twice as. v आता फायनल वेलोसिटी 0 झालेली आहे. इनिशियल कॅल्क्युलेट करायची म्हणून u आहे तसाच, प्लस 2 इंटू मायनस 10 इंटू 4.05. हे सगळे मल्टिप्लाय केलं त्यांचं ना मायनस 81 हा त्या बाजूला गेला, म्हणजेच इट गोज टू अपोजिट साइड, इट बिकम्स पॉझिटिव्ह. सो u square is equal to 81. Taking square root on both sides. दोन्हीचे स्क्वेअर रूट घ्या. u is equal to 9 meter per second. So initial velocity comes here 9 meter per second. Now let's consider the downward motion of the ball. आता खाली येताना काय? Suppose the ball takes t second to come down. Now the initial velocity of the ball is 0. आता इनिशियल का 0 घेतले? तर आता कारण बॉल वरती गेलेला होता, तो एका ठराविक पॉइंटला काय झालाय, थांबलाय. खाली येणार तो आता, पण ते खाली येण्या अगोदर तिथे 0 झाला. मग ती आता इनिशियल वेलोसिटी वरतून खालून वरती गेला ते कॅल्क्युलेट झाला. आता वरतून खाली येतानाची कॅल्क्युलेट करायचा लागण्याचा टाइम, त्याच्यामुळे आता इनिशियल वेलोसिटी 0 आणि फायनल वेलोसिटी आता पहा. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड इज सेम 4.05. जेवढा तो वरती जाणार तेवढाच खाली गेला. वरती गेलाय 4.05 मीटर, तेवढाच तो खाली येणार 4.05 मीटर. So as the velocity and acceleration are in the same direction, that is a is equal to g, therefore plus 10. इथे सुद्धा प्लस येणार, कारण आता इथे खाली येतो. वरती जात असता तर मायनस घेतला वरती, आता हा खाली येतो. अगेन बाय टेकिंग द न्यूटन्स सेकंड इक्वेशन, s is equal to ut plus 1/2 at square. Here s is 4.05, u is 0 plus 1/2, a is nothing but 10 into t square. So t ला 2 ने 10 ला डिवाइड केलं, 5 आले, हा 5 इकडे टाकला लेफ्ट साइडला, तो डिवाइड होणार. सो t स्क्वेअर is equal to 4.05 upon 5, it comes 0.81. taking square root on both side, t is equal to 0.9 second. The ball will take 0.9 second to reach the ground. खाली येण्यासाठी 0.9, पण टोटल डिस्टन्स किती लागला? वरतीसाठी 0.9, खालीसाठी 0.9. सो it will take same time to go up. Thus the total time taken is equal to 2 into 9.8, that is 1.8 second. Okay, if you have any question, ask me. We have taken next point, gravitational potential energy, in a next lecture or next